आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. माता आवली, संत चोखोबा, जिवंत उभ्या करणाऱ्या साहित्यभूषण विजयताई ब्राह्मणकर आज चरित्रगाथा या सदरात अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहेत. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. विजया यांच्या शांत गोड आवाजात व सुंदर शैलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जाणून घेऊया. ताई, तुमचे मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे विवेचन सुरू करावे. धन्यवाद. चला, नमस्कार सर्वांना. ताई, नमस्कार. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यांच्या स्मरणाने पुण्य लाभते आणि आयुष्यभर ज्यांनी पुण्याचीच कामे केली, त्या रयतेच्या कल्याणाचा विचार सतत त्यांच्या मनी. उत्तम राज्य करते, उत्तम गुणग्राहकता आणि अचूक निर्णय क्षमता म्हणजे अहिल्याबाई होळकर. भोवती नातीच नाती, परंतु कुठलीही व्यक्ती जेव्हा खूप मोठी होत जाते ना, तेव्हा सगळी नाती हातून सुटत जातात आणि मागे पडतात आणि ती व्यक्ती एकटी पडते. आणि शेवटी नियती ती तर तेच करणार जे तिच्या मनात आहे. राज्य करताना मान सन्मानाचे क्षण अहिल्याबाईंच्या ओंजळी ठेवणारी नियती, अनेक दुःखांनी भरलेले मापही त्यांच्या हाती ठेवायला अजिबात विसरत नाही. मान सन्मान, अपमान, सुख दुःख, यश अपयश ह्यांची तागडी ती समतोल ठेवते. आणि आयुष्य म्हणजे तरी काय, सुखाच्या दारात दुःखाची सावली आणि दुःखाच्या दारात सुखाची सावली कायम उभी असते. आणि ऊन सावलीचा खेळ प्रत्येक जण अनुभवत असतो, मग तो राजा असो की रंक. तर ऐकूया पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई यांची जीवनगाथा. तोंडी गाव आणि गावाजवळ वाहणारी सीना नदी. नदीच्या काठावर श्रीमंत पेशवे आणि मल्हारराव होळकरांचे तंबू पडलेले. सकाळची वेळ. श्रीमंत पेशवे आणि मल्हारराव होळकर नदीकाठी उभे. ते सभोवतालचा सुंदर परिसर न्याहाळीत होते आणि तेवढ्यात घोडा उधळला. त्यांचं लक्ष मग त्या दोन पोरींकडे गेलं, ज्या नदीच्या काठी रेतीमध्ये बसलेल्या होत्या. आणि कुणीतरी आवाज दिला, पोरींनो, पोरींनो, जरा बाजूला व्हा. अगं हो बाजूला, रेणू म्हणाली. आणि नाही, मी नाही होणार बाजूला. रेतीच्या पिंडीवरती ओणवी होत ती म्हणाली. अगं घोडा उधळला बघ. आणि उधळलेला घोडा त्यांच्यापासून टप टप आवाज करीत निघून गेला आणि साऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकलाच. श्रीमंत पेशवे आणि मल्हारराव होळकर आश्चर्याने बघत राहिले. मुलींजवळ आली. पुरी, काय करतेस? पेशवे म्हणाले. आणि रेतीच्या पिंडीवरून हात फिरवणाऱ्या मुलीने वर बघितलं. म्हणाली, शिवपिंड. घोडा उधळला होता, बाजूला व्हायचं ना. होय, पण पिंड मोडलीस तिथं. अगं पोरी, तुला काही झालं असतं म्हणजे? नाही होणार, शंभू आहे की पाठीशी. आणि माझी आई म्हणते, जी गोष्ट आपण घडवली तिचं रक्षण आपणच करायचं. पेशवे आणि मल्हारराव त्या मुलीकडे बघत राहिले. खणाचं परकर पोलक, कपाळी कुंकवाची चिरी आणि दाट काळाभोर केसांची पाठीवरती वेली. सावळी सतेज, ती असेल 10-12-11 वर्षाची मुलगी. नाव काय पुरी तुझं? पेशव्यांनी विचारलं. आणि ती मान वरून कर म्हणाली, अहिल्या. आणि त्याच वेळी सिद्धेश्वराच्या मंदिरात घंटानाद झाला. कुणाची लेख? पेशव्यांचा प्रश्न. माणकोजी शिंदेची. पाटील जी. आणि जी म्हणून अहिल्याने समोरच्या शिवाच्या पिंडीस मनोभावे हात जोडले. शिवचरणी एकाग्र झालेल्या अहिल्याकडे पेशवे आणि होळकर बघत राहिले. मग मागे वळले. चालता चालता श्रीमंत पेशवे म्हणाले, मल्हारराव जी सरकार, या मुलीला सून करून घ्यायचे का? मुलगी तेज आहे, माळव्याला अशीच सून हवी. मल्हारराव शांतपणे चालत होते, दोन्ही हात एकात-एक मागे घेऊन आणि ते एकात-एक गुंफून. मग म्हणाले, ही मुलगी सामान्य नाही हे नक्की. हो ना, जी मुलगी स्वतः बनवलेल्या पिंडीचं जीव धोक्यात घालून
संरक्षण करते ती मुलगी आपल्या दौलतीचं संरक्षण नक्की करेल, शंकाच नाही. मुलगी शिवभक्त, आम्ही शिवभक्त, मल्हारराव होळकर म्हणाले. मग पाटलास बोलावणे धाडा असं म्हणून श्रीमंत पेशवे आपल्या तंबूत शिरले. जी आणि माणकोजी पाटलास बोलावणे गेले. पाटलीनबाई आज बघून माणकोजी शिंद्यांनी आवाज दिला. जी श्रीमंताचं बोलवणं आलं, जाऊन येतो. कशापायी? आता ते मज काय ठाऊक, बघतो असेल काही दौलतीचं काम. आखूड धोतर डोक्यास मुंडासह अंगात बाराबंदी घातलेल्या माणकोजींनी खांद्यावर घोंगडी घेतली, हाती काठी आणि त्यांची पावलं निघाली सीना नदीच्या काठावर असलेल्या श्रीमंतांच्या तंबूकडे. या पाटील, माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर म्हणाले. नमस्कार जी, दोन्ही हात जोडून अदबीने माणकोजी शिंदे बोलले. बसा. जी असं म्हणून माणकोजी शिंदे बसले. मनातल्या मनात म्हणाले, श्रीमंत पेशवे तर मोठेच, पण मल्हारराव होळकर केवढा मोठा माणूस. माळव्याचे सुभेदार, शौर्याचे आणि कर्तृत्वाचे झेंडे त्यांनी गाडलेले. श्रीमंत पेशव्यांच्या मर्जीतले पेशव्यांनी सांगावं आणि मल्हाररावांनी ते करावं. दौलत वाढवली ती मल्हाररावांनीच. काय म्हणता पाटील? श्रीमंत पेशवे समोर येत म्हणाले. काही नाही जी, आपला निरोप भेटला आणि तसाच आलो बघा. त्यांनी थोडी चौकशी केली आणि मग श्रीमंत पेशवे मुद्द्याच बोलले. पाटील, आम्हास आपली मुलगी हवी, माळव्याची सून म्हणून. काय सांगता? माणकोजीच्या शिंद्यांच्या स्वरामध्ये आश्चर्य. खरंच सांगतोय. मल्हाररावाच्या मुलासाठी, खंडेरावांसाठी आम्ही आपल्या मुलीस मागणी घालतो. माणकोजी पाटील जणू आनंदाचं झाडच झाले. घरी आले आणि दारातूनच त्यांनी आवाज दिला. पाटलीनबाई आणि भाकरी थापता थापता सुशीलाबाई म्हणाल्या, बोला पाटील. अहो, आपल्या लेकीस माळव्याची सून करून घेणार आहेत पेशवे. म्हणजे नाही समजले मी. मल्हाररावाच्या लेकासाठी मागणी घातली आपल्या लेकीस. खरीच? पिठाने भरलेला हात तोंडाजवळ नेत सुशीलाबाई म्हणाल्या. अहिल्याचे लग्न ठरलं. चोंडी गाव, सीना नदी आनंदून गेली आणि आनंद तर नदीकाठी मंदिरात असलेल्या सिद्धेश्वरासही झाला. आज पुण्याचा शनिवार वाडा गजबजून गेलेला. पाहुणे रावणे आलेले, नवीन कपड्यांची सळसळ, अत्तराचा घमघमाट आणि शनिवार वाड्याच्या दारात गुलाब पाणी शिंपडून पाहुण्यांचं स्वागत. दाराला हिरवं कंच तोरण लागलेलं. नवरदेवाच्या वेशात खंडेराव छान दिसत होते आणि भरपूर दागिने घालून लुगड्याचा बोंगा सांभाळीत नुकतंच लग्न झालेले दोघही श्रीमंत पेशव्यांच्या पायाशी वाकले. तेव्हा त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि 200 सोन्यांच्या मोहरांचा आहेर केला. कपडे लत्ते वेगळेच. लग्न थाटात पार पडलं. शनिवार वाडा धन्य झाला. माळव्याच्या राणीच्या विवाहाच्या मधुर आणि सुंदर आठवणी शनिवार वाड्याने आपल्या काळजात जपून ठेवल्या. लग्न सोहळा आटपून निघताना सुशीलाबाईंनी म्हणजे अहिल्याला पोटाशी धरले. त्यांना आतले कड आवरेनात. डोळे पुसत लेकीचा हात हाती घेऊन सुशीलाबाई म्हणाल्या, अहिल्ये, अहिल्या, आता तुझे लग्न झालंय. जबाबदारी येऊन वा, हूडपणा करू नकोस, कळलं? होय. आणि मोठ्यांचं ऐकायचं, उलट उत्तर द्यायची नाहीत. प्रश्न तर मुळीच विचारायचे नाहीत. सासू सासऱ्यांना आई वडील समज. बापरे, किती सांगतेस ग, जमेल मला? आणि लग्न झाल्यावर एवढं बदलावं लागतं? डोळ्यात पाणी घेऊन अहिल्याने विचारलं. हो पोरी, तुझी पाठराखण करणारी इथे कुणी नाही. सांभाळून राहा. घराण्याचा आप ठेव. तू मोठ्या घरची सून झालीस. वागण्या बोलण्यात अदब असू दे. अहिल्याने मान हलवली. डोळ्यात घुसमळणारं पाणी गालावर ओघळलंच. आई, मीही येते ना ग. आईकडे बघत अहिल्या म्हणाली. आता नाही पोरी, आता घरची पूजा असेल. मी पाठवीन नंतर घ्यायला. नक्की ना आई? नक्की. चला पाटलीनबाई, निघावं लागल, लांबचा पल्ला आहे. माणकोजी पाटील दाराच्या बाहेरून म्हणाले. निघतो आम्ही. आणि चोंडीच्या पाटलीनबाईला निरोप द्यायला खुद्द श्रीमंत पेशवे, मल्हारराव होळकर आणि सारा परिवार तिथे हजर होता.
माणकोजी शिंदे पाटलांनी येतो म्हणून नजर खाली केली तेव्हा त्यांचे डोळे आणि आवाज भरून आलेला. येतो पोरी असं म्हणतात बाबा म्हणून आईला धावतच जाऊन वडिलांच्या कमरेला बिलकली. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यातील 2 अश्रू तिच्या मस्तकावर टपकन पडले. आशीर्वादाचे. भरल्या आवाजात माणकोजी म्हणाले, पोरी सुखी राहा, मोठी हो आणि शनिवार वाडा तथास्तु म्हणा. सुशीलाबाईंनी जवळच्या नक्षीकाम केलेल्या बटव्यातून एक पितळीचा गोल डब्बा काढला. त्यातून बाळकृष्णाची चांदीची मूर्ती काढली. ती खंडेरावाच्या हाती देऊन त्यांनी हात जोडले आणि मग एक चांदीची शिवपिंड काढून ती अहिल्याच्या हाती दिली. घे जप, शिवशंभो तुझ्या पाठीशी कायम राहील. अहिल्याने शिवपिंड हाती घेतली. त्यावर मस्तक टेकले. भरल्या डोळ्यांनी निघालेल्या आई वडिलांकडे आणि भावंडांकडे बघितलं. वाटलं गौतमाबाईंना अहिल्याच्या सासूबाईंना व्हावे समोर आणि अहिल्याच पोटाशी धरावे. पण तो विचार मनात येऊन अंमलात येईपर्यंत मल्हाररावांचा हात अहिल्याच्या डोक्यावर. बैलबांडीपाशी जाता जाता सुशीलाबाईंनी मागे वळून बघितलं आणि त्या निर्धास्तपणे चालू लागल्या, आपलं काळीज मागे ठेवून. इंदूरच्या वाड्यात नवरदेव नवरीचं स्वागत झालं. पूजा आटोपल्या. चोंढीकरांनी दिलेला बाळकृष्ण आणि शिवपिंड अभिषेक करून देवघरात ठेवला. अहिल्याने वाडा बघितला. आवडला तिला. वाड्यातल्या शिवमंदिर दिसतात अहिल्याने हात जोडले आणि तिचे ओठ फुटले. शिवशंभो तुझ मागणं काही खूप नाही, पण प्रयत्नांना यश दे. आणि त्या क्षणी पिंडीवरचं बिल्वपत्र अहिल्याच्या पुढ्यात पडलं. अहिल्या जरा स्वयंपाकाकडे लक्ष देत चल, गौतमाबाई म्हणाल्या. आणि त्यांनी समयी उजळली. तिन्ही सांगितले, जी बाई जा पाटपाणी घे. जी. अहिल्याने पाटपाणी घेतलं. मल्हारराव खंडेराव जेवायला बसले तर ते खंडेरावाच्या बाजूला बसत अहिल्याही हसत हसत बसली. अहिल्या उठ, गौतमाबाई रागाने म्हणाल्या. का? मलाही भूक लागली. तोंडाला तोंड देऊ नकोस, हेच शिकवलं का आईने? गौतमाबाई म्हणाल्या. गौतमाबाई जेवू द्या तिला, ती लहान आहे आणि कुणालाही भरल्या ताटावरून उठवू नये. मल्हारराव म्हणाले. तुम्ही घरातल्या गोष्टीत बोलू नये हे उत्तम. मल्हाररावांकडे तिरक्या नजरेने बघत गौतमाबाई म्हणाल्या. काय झालं बाईजी? मग भूक लागली हो, सकाळी नीट जेवण नाही झालं. डोळ्यात पाणी आणून अहिल्या म्हणाली. का? घरात अन्न नव्हतं? मला न बाईजी आईची आठवण झाली. खर तर अहिलेचंही निरागस बोलणं ऐकून वाटलं गौतमाबाईंना घ्यावं हिला जवळ, पण त्यांनी ते तसं केलं नाही. उलट रागाने म्हणाल्या. अहिल्या उठ, पुरुषांची जेवणं झाल्याशिवाय बायकांनी जेवायला बसायचं नाही, ही या घरातली पद्धत आहे. मी चोंडीला तर जेवायची सर्वांसोबत, आई गरम गरम वाढायची. हे तुझं माहेर नाही, समजलं? अहिल्या डोळ्यात पाणी घेऊन पानावरून उठली. डोळ्यात पाणी का? रीतभात कशी कळेल तुला सांगितल्याशिवाय? मल्हाररावांना ते आवडलं नाही, पण भरल्या ताटावरून उठू नये म्हणून त्यांनी 2 घास खाल्ले आणि हात धुतला. काय हे सुभेदारजी, ताट तर तसंच आहे, गौतमाबाई म्हणाल्या. आणि त्यांनी डोक्यावरचा पदर नीट केला. पोट भरलं आमचं. आणि ते आपल्या दालनात निघून गेले. अहिल्या आपल्या दालनात बसलेली. बाईजी तसं काही वाईट नाही. परवा मी धुळाक्षर गिरवली ना तर किती कौतुक. मी राजकारणात लक्ष घालते ह्याचे त्यांना किती कौतुक. सगळीकडे मी बघते, घोडपागेत जाते, घोडस्वारी करते. बाबासाहेबांना सुद्धा माझं किती कौतुक. म्हणून तर ते त्यांना मी मामांजी म्हणत नाही, बाबासाहेबच म्हणते. स्वारी म्हणतात ना तसे. पण एक आहे, जेव्हा जेव्हा बाबासाहेब मला चांगलं म्हणतात किंवा स्वारींपेक्षा मी जेव्हा चांगलं काम करते तेव्हा बाईजींना ते नाही आवडत. कदाचित स्वारींवर त्यांची अधिक माया असेल आणि साहजिकच आहे ना, ते त्यांचे पुत्र आहेत. अहिल्याच्या मनी विचार सुरू होते. अहिल्या सकाळी उठली. नित्याप्रमाणे अंत उरकली. मग पूजेचं ताट घेऊन शिवाच्या मंदिरात गेली. पायातील पैंजण छुमछुम वाजत होती.
मनोभावे तिने शिवाची पूजा केली, हात जोडले. आरतीचं ताट घेऊन ती वाड्यात परतली. वाड्याच्या दारात उभं राहून तिने मागे वरून बघितलं आणि मंदिरापासूनची वाड्यापर्यंतची वाट पैंजणाच्या नादामुळे नादमय झाली. अहिल्या, तुला दरबारात यायचं, पेशव्यांचे वकील येणार आहेत, छान तयार हो, गौतमाबाई म्हणाल्या. जी, अहिल्याचा एकच शब्द. अहिलीची तयारी ना मी करून देते, हरकूबाई अहिल्याच्या सावत्र सासूबाई म्हणाल्या. त्या सावत्र असल्या तरी अहिल्यावरती त्यांचा खूप जीव होता. अहिल्या तयार झाली. छानस तलम लुगडं, खणाची चोळी, भरपूर दागिने, केसांचा खोपा, त्यावर चांदीचं फूल, कपाळी चंद्रकोर आणि चेहऱ्यावरती बुद्धीचं तेज. छान दिसत होती अहिल्या. हरकूबाईने तिच्या दोन्ही खांद्यावरून शाल पांघरली, पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि अहिल्यास आईची आठवण झाली. दरबार भरलेला, खंडेराव बसलेले, त्यांच्या बाजूस अहिल्या बसली. अहिल्यास बघून सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक, कधी नव्हे ते खंडेरावाच्या डोळ्यात कौतुक होतं. अहिल्या मनोमन सुखावली आणि डोळीचा पदर नीट केला तेव्हा नाकातला नथीतला खडक लक्कन चमकला. दरबारात पेशव्यांच्या वकिलांचं स्वागत झालं. दरवाजापाशी त्यांना ओवाळण्यात आलं. त्यांनी दरबारात प्रवेश केला तसे सर्वजण उठून उभे राहिले. मल्हारराव जागचे उठून वकिलांच्या सन्मानासाठी थोडे समोर गेले. त्यांना आत आणलं, सन्मानाने बसवलं आणि मल्हारराव आपल्या आसनावर स्थानापन्न झाले. मग वकील उभे राहून म्हणाले, श्रीमंत पेशवे सरकारांनी आपणासाठी खलिता पाठवलेला आहे आणि शिक्का कागद. आता हा शिक्का आणि कागद कुणाला द्यायचा तेवढं मात्र सांगा. सोन्याच्या तबकात शिक्का आणि कागद, ते तबक वकिलांच्या हाती. सर्वजण उत्सुकतेने बघत होते. खंडेरावाने गौतमाबाईच्या चेहऱ्यावरती आनंदाचं हसू होतं. शिक्का कागद तर नक्कीच खंडेरावांना मिळणार, गौतमाबाईंच्या मनी आले. मल्हारराव आसनावरून उठले, अहिल्यापाशी आले. आपला हात त्यांनी समोर केला. तिने मान वर करून बघितलं, उठून उभी राहिली. अहिल्याचा हात हाती घेऊन ते वकिलांपाशी आले. पुढे काय घडणार याची कल्पना कुणालाही नव्हती. सारा दरबार शांत. फक्त अहिल्याच्या पैंजणाचा लयबद्ध आवाज तेवढा दरबारात निनादत होता. मल्हाररावांनी अहिल्याच्या मागे उभे राहून तिचे दोन्ही हात पकडले आणि तिची छोटीशी ओंजळ वकिलासमोर धरून म्हणाले, वकील साहेब, कागद आणि शिक्क्याचे तबक हे आमच्या सोन्याच्या हाती, अहिल्याच्या हाती द्या. ह्यांच्या? होय वकील साहेब, ती शिक्का सांभाळण्यास समर्थ आहे. जी, वकील म्हणाले. वकील 2 पावलं समोर आले. अहिल्याच्या समोर एक गुडघा टेकून बसले. तबक अहिल्या समोर धरत म्हणाले, वहिनी साहेब, कागद आणि शिक्का तुमच्या सुपूर्द करतोय. ही जबाबदारी पेलण्यास आपण नक्की समर्थ आहात, ते जीवापाड जपा. अहिल्याने त्या सोन्याच्या तबकातून दिलेल्या जबाबदारीचा नम्रपणे स्वीकार केला आणि टाळ्यांनी दरबार भरून गेला. अहिल्याने खंडेरावांकडे बघितलं. त्यांचे डोळे मगाशी हसत होते, आता तिथे राग होता, मत्सर होता आणि बरच काही होतं. खंडेरावांची नजर मग गौतमाबाईंनी वाचली आणि त्यांच्या डोळ्यातील आनंद लोप पावला. त्यांची नजर बघून अहिल्याचा जीव आतल्या आत धडकला. तिच्या आनंदाला गालबोट लागलं. तिने डोळे मिटले आणि मिटल्या डोळ्यासमोर शिवशंभो उभे होते आणि तिचे ओठ उठले. शिवशंभो, शिवशंभो प्रयत्नांना यश. अहिल्याबाई झाल्या. खंडेराव मोठे झाले. मालेराव मुक्ता यांना 2 अपत्ये झाली. खंडेराव रणांगणावर शूर होते. ते रणांगण गाजवीत, लूट आणून दौलतीचा खजिना वाढवीत, पण राज्य कारभारासाठी लागणारी दूरदृष्टी, रयतेचा विचार, विकासाची कामे या बाबतीत हवे तेवढे ते गंभीर नव्हते. शिवाय घुटीचं व्यसन, त्यामुळे चढणारी नशा. अहिल्याबाईंनी त्यांना बरेचदा सांगून बघितलं, पण उपयोग नव्हता. अहिल्याबाईंची मात्र राजकारणावर पकड होती.
दौलतीचा विचार मनी होता, सीमारेषा वाढवण्याचा विचार होता, खजिना समृद्ध करण्याचा विचार होता, रयतीचा विचार होता आणि जुन्या चालीरीतींना दूर सारण्याचा सुद्धा विचार होता. या सर्वांमुळे अहिल्याबाईचं स्थान मल्हाररावांच्या मनात ती सून असूनही आदराचं होतं. त्यांच्या धोरणांबद्दल मल्हारराव निश्चिंत होते. एकदा ते खंडेरावांना म्हणालेही, खंडेराव, तुम्ही नेहमी अधिकाराच्या गोष्टी करता, पण कुठलेही अधिकार मिळावे असे वाटत असेल ना, तर त्याआधी आपली पात्रता सिद्ध करा. वडिलांचं बोलणं खंडेरावांना रुचलं नाही आणि गौतमाबाईसही रुचलं नाही. कुंभेरीच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला, त्या मोहिमेवरती खंडेराव गेलेले होते. एक दिवस किल्ल्यातून आलेला एक तोफ गोळा नेमका खंडेरावांच्या मानेवर पडला आणि ते जागीच गतप्राण झाले. त्यावेळीच्या प्रथेनुसार अहिल्याबाई मग सती जाण्यास तयार झाल्या. मल्हाररावांना ते समजलं. आधीच मुलाच्या मृत्यूने त्यांना शोक अनावर झालेला. त्या अहिल्याबाईंच्या जवळ आले, म्हणाले, अहिल्या, हे काय करतेस पोरी? माझा धर्म निभावते बाबासाहेब, आणि आमच्या वाट्याला दुःख देतेस. खंडेराव गेल्याचे दुःख कमी का आहे? आणि पोरी, आता तू पण. आम्ही कुणाकडे बघायचं? आणि ती लहान लहान पोरं, त्यांचं काय? त्यांचं कोण बघेल? बाईजी सांभाळतील, सांभाळेल, पण पोरांसाठी आई कुठून आणायची? आणि रयत, रयत म्हणजे लेकरच की. अहिल्या, माझ्या म्हाताऱ्याचं ऐक, सती जाण्याचा विचार सोड, माग फिर. तुझ्यावर केवढ्या आशा, केवढी भिस्त, तुझ्याशिवाय दौलत कोण सांभाळेल पोरी? सती जाण्यासाठी सिद्ध झालेल्या, मळवट भरलेल्या अहिल्याबाईंनी एक पाऊल पुढे टाकले, तसे पुन्हा मल्हारराव म्हणाले, पोरी, पोरी, एक पाऊलही पुढे टाकू नकोस, विनंती आहे माझी. तू मग खंडेरावाच्या ठिकाणी, माळवाची कीर्त तुझ्या हाती. खरंच खरंच सांगतोय, असं म्हणून मल्हाररावाने हात जोडले आणि अहिल्याबाईने क्षणभर विचार केला. मल्हाररावांचं म्हणणं त्यांना पटलं. लहान मुलं, वृद्ध सासू सासरे आणि माळवा. तसंही सती जाऊन त्यांच्या पुरते प्रश्न सुटणार होते, परंतु सती जाण्याने कितीतरी प्रश्न उभे राहणार होते. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, हा विचार त्यांनी बाजूला ठेवला आणि अहिल्याबाईने समोर टाकलेलं पाऊल मागे घेतलं. कारण सती दौलतीचं रक्षण लाख मोलाचं होतं सती जाण्यापेक्षा. खंडेरावाच्या अन्न बायका साज शृंगार करून सती जाण्यासाठी सज्ज, चिता रचलेली. खंडेरावांच्या बायका चितेवर बसलेल्या, एक एक जण खंडेरावाचं डोकं आपल्या मांडीवरती घेत होत्या. काही जणी तर खूप लहान होत्या. वाटलं अहिल्याबाईंना थांबावं त्यांना, अगं नका जाऊ सती. पण सारे रूढी परंपरा चाली रीतीत बांधलेले. वाजंत्र्याचा जोरांचा आवाज अहिल्याबाईंनी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा आवाज कुणापर्यंतही पोहोचत नव्हता. आणि कुणीतरी म्हणालही, जातात सती तर जाऊ द्या ना, विधवेचं जगणं म्हणजे काय जगणं असतं? आणि वाजंत्र्याचा आवाज एकदम टिपेला पोचलेला. छोट्याशा मालेरावाच्या हाताने मुखाग्नी दिला, चिता भडकली आणि खंडेरावाच्या बायका त्यात स्वाहा झाल्या. त्यांच्या किंकाळ्या लोकांच्या कानापर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्या अनिष्ट चालीरीतींपायी त्यांचा बळी गेला आणि अहिल्याबाई मागे फिरला, आपलं हक्काचं माणूस गमावून. अहिल्याबाईंनी मालेराव मुक्ताला जवळ घेतलं, ज्यांना मृत्यू म्हणजे काय हेही कळत नव्हतं. अहिल्याबाईंनी मग गौतमाबाईंना पोटाशी धरलं. लहान मुलांसारखी त्यांनी अहिल्याबाईंच्या कमरेला मिठी मारली आणि हमसून हमसून गौतमाबाई रडू लागल्या. रडू नका बाईजी, तुम्ही अशा खचला तर आम्ही कुणाकडे बघायचं? असं म्हणून अहिल्याबाईंनी बाईजींना थोपटत राहिल्या, पिरसत राहिल्या. आज खंडेरावांचा 10वा दिवस. अहिल्याबाई खाली घोंगडीवरती बसलेल्या. समोर पूजा सुरू होती. त्यांना खंडेराव आठवले, त्यांचं मरण, भडकलेली चिता आणि भडकलेल्या चितेत स्वाहा झालेल्या त्यांच्या बायका. खंडेरावांच्या नावाने तर्पण सुरू होते. अहिल्याबाई लक्षपूर्वक बघत होत्या, ऐकत होत्या. गुरुजींनी यवन स्त्रियांची नावे घेतलीच नाही. गुरुजी, जी राणी सरकार,
तुम्ही सती गेलेल्या स्त्रियांची नावं घेताय ना? हो तर सर्वांची नावे घेतलीत जी यवन स्त्रियांची. त्यांची नावे घेण्याची गरज नाही का? त्यांचा धर्म वेगळा. धर्म वेगळा कसा? अहो त्या तर आपल्या धर्माप्रमाणे सती गेल्या ना. हो पण त्यांचं तर्पण आम्ही कसं करायचं? धर्म ते मानत नाही. आणि अहिल्याबाई ताठ होत म्हणाल्या, धर्माचं बुजगावण तर माझ्या समोर नकोच गुरुजी. नाती गोती मानत नाही तो कसला धर्म? हे कसली विधी? हो ज्यांनी स्वामींना आपलं मानलं, त्यांचा धर्म आपला मानला. स्वारींसाठी त्यांनी आपल्या आयुष्याची चिमूटभर राख करून घेतली. त्यांच्या नावाने जर पळी दोन पळी पाणी सोडणं जमत नसेल तर काय कामाचं हे तर्पण विधी? द्या, आम्ही करतो तर्पण. भोवती असलेल्या सर्व लोकांच्या नजरा अहिल्याबाई मोठ्या होत गेल्या. काहींना त्यांचं म्हणणं पटलं, काहींना नाही. आणि गुरुजी शांतपणे म्हणाले, राणी सरकार, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतो मी तर्पण. चूक झाली, माफी असावी. आणि इतिहासाने अहिल्याबाईंच्या भावनांची, त्यांच्या विचारांची नोंद घेतली. अहिल्याबाईंनी रेणूचे म्हणजे त्यांच्या मैत्रिणीचे लग्न लावून दिले. खर तर ती विधवा होती. विधवेचा पुनर्विवाह ही समाजाला न पटणारी गोष्ट, पण त्यांनी ती केली. आणि बाल विधवा असलेल्या रेणूच्या आयुष्यात सुंदर रंग भरले. मालेराव अहिल्याबाईंचे पुत्र. ते जसजसे मोठे होत होते तस तसा त्यांचा उद्धटपणा वाढत होता. मालेराव बेलगाम वागण्यास आवर घाला. एक दिवस अहिल्याबाईंनी त्यांना समज दिली, आम्ही काहीही केलेलं नाही, उलट आम्ही दिसलो ना की लोक आम्हाला मुजरा घालतात. तो मुजरा आपलाच नव्हे मालेराव, तो मुजरा आपल्या सुभेदारकीला आहे. मला पैसे हवे होते. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत मालेराव म्हणाले, पैसे मिळणार नाही म्हणजे? का मिळणार नाही? दौलत आमची आहे. खंडेरावाच्या बोलण्यात गुळमे होती. चुकता आहात. आपण दौलतीसाठी आहोत, दौलत आपल्यासाठी नाही. आणि एक लक्षात असू द्या मालेराव, राजा हा राज्याचा मालक नसतो तर तो पालक असतो. राज्य सुराज्य होण्यासाठी विकासाची गंगा सतत वाहती ठेवावी लागते. कसं कळत नाही तुम्हाला? आई साहेब, आपण आम्हाला शिकवू नये. मालेराव, आमच्या कानी तुमचे प्रताप येतात. त्यावर मालेराव फटकन म्हणाले, तर कान झाकून घ्या ना. आणि डोळे? डोळे कसे बंद करू? परवा ब्रह्मवृंदांना शाली दिल्या, तुम्हीच पांघरल्यात ना मालेराव. सगळे अंग खाजवत होते. काय टाकलं होतं त्या शालींमध्ये? आणि ते बघून तुम्ही हसत होतात. हाही तुमचाच प्रताप ना. तुम्हाला कसं कळत नाही? कधी कुणाच्या चपलांच्या बुटांमध्ये विंचू भरून ठेवता, प्राण्यांच्या झुंजी लावता. तुम्हाला हे शोभत नाही मालेराव, अजिबात शोभत नाही. हे बघा आई साहेब, आम्हास आवडतं ना ते आम्ही करतो. आवडतं म्हणजे? आवडतं म्हणजे काय मालेराव? जे आवडतं ते केलंच पाहिजे असं नाही. आवड असावी ना ती चांगल्या गोष्टींची असावी. आणखीन एक, वाईट विचारांना मनात कड्या घालायला शिका. असेच वागत राहिला ना तर इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. बोलताना अहिल्याबाईंना भरून आली. त्यांच्या मनी आले, हा असा कसा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला? मी याच्यावर संस्कार करण्यात कमी पडली का? आणि मग अहिल्याबाई एक आई म्हणून स्वतःला तपासत राहिले. मालेराव लावांचे लग्न झाले. मैनाबाई फिरताबाई वाजत गाजत वाड्यात आल्या आणि मुक्ताबाई सारख्या त्या दोन गोड लेकी त्यांना मिळाल्या. त्या सुना असल्या तर त्यांचं बालपण कोमेजू नये म्हणून त्यांनी काळजी घेतली. आणि मग त्यांच्या मनी विचार आला, मी या वाड्यात लग्न होऊन आले आणि माझं बालपण संपलं. सुनेच्या चौकटीत मला बसवलं गेलं. ती चौकट खूप वरून देखणी दिसली तरी खूप रुतणारी होती, बोचणारी होती. खरंच. आणि म्हणून मी सुनांना या सुनेच्या चौकटीत कधीच बसवणार नाही. अहिल्याबाईंनी कामगारांना काम दिले, हात मागायला चांगले दिवस आले, कलाकारांना आश्रय दिला, त्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. वाट सरूंना लुटणाऱ्या बिल्लांचा बिमोड केला, त्यांचं पुनर्वसन केलं आणि जगणं म्हणजे काय हे त्या भिल्लांनाही कळलं. आज का कुणास ठाऊक अहिल्याबाई अस्वस्थ,
मनात शिवाचा जप. राणीसाहेब दालनात शिरत दासी रडवेला सुरात म्हणाली, का ग, काय झालं, बोल ना. आपल्या सुभेदारजींनी कशीदाकारास भर दरबारात जिवे मारले. काय सांगतेस? होय अहिल्याबाई. कुणाच्या तरी सांगण्यावरून गैरसमजातून मालेरावाने एका गरीब कशीदाकाराची हत्या केली. दरबारात तो कशीदाकार गयावया करत होता. मी काही केलं नाही मग मारू नका, पण मालेरावाने ऐकलं नाही. मरताना तो कशीदाकार म्हणालाही, मी तुला सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. पण सत्तेची नशा, उद्दामपणा, विकृतपणा यामुळे अंध झालेल्या, व्यसनाने धुंद झालेल्या मालेरावांनी त्या निरपराध कशीदाकाराचा जीव घेतलाच. एका निरपराध व्यक्तीला शासन, त्याचे शिव्या शाप, घरच्या मंडळींचे शाप, त्यांचा धिक्कार, हे सार त्यांच्या वेदनेतून आलेलं. मालेरावांना ते भोवायचं ते भोवलंच. चौकशी अंती कळले, कशीदाकार निर्दोष होता आणि अहिल्याबाईंचा जीव खंतावला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले, डोळ्यात पाणी मावत नव्हते. मी तुला सोडणार नाही, हे कशीदाकाराचे शब्द मालेरावाचा पिच्छा करत होते. ते आजारी झाले, मनात सतत भीती. अहिल्याबाईंनी देवधर्म केले, वैद्यांची औषध झाली, पण गुण येईना. एक नानत्या कुटुंबाची हाय लागली आणि मालेराव गेले. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने अहिल्याबाई अतिशय दुःखी झाल्या. भोवती दुःखाचा वणवा. कळेना त्यांना हे काय सुरू आहे. आई साहेब, अहो मैनाबाई आणि पिरताबाई सती निघाल्या, नर्मदेने येऊन सांगितले. नर्मदा ही अहिल्याबाईने सांभाळलेली मुलगी. त्यांना ती नदी काठी मिळाली म्हणून तिचं नाव नर्मदा ठेवलेलं. काय? होय आई साहेब, बाहेर खूप मंडळी जमली, दोघींच्या माहेरची मंडळी आली. अहिल्याबाई उठल्या. बाहेर येऊन बघतात तर काय दोन्ही पोरी नवीन लुगडं नेसून, कपाळी कुंकवात मळवट घालून, मनात कोकराची भीती. अहिल्याबाई बघतच राहिल्या आणि अहिल्याबाईंना बघता त्या दोघीही अहिल्याबाईंना येऊन बिलगल्या. आई साहेब, आम्हाला सती नाही जायचं हो, आम्हाला जगायचं आहे साहेब, आम्हाला त्या आगीची ना भीती वाटते. दोन्ही पोरी रडत म्हणाल्या. अहिल्याबाईंनी त्यांना पोटाशी धरलं. दोघीही थरथर कापत होत्या. घाबरू नका, मी आहे ना. मी आहे ना म्हणजे? मैनाबाईचे वडील बहाड म्हणाले. म्हणजे ह्या पोरी सती जाणार नाहीत, अहिल्याबाई ठामपणे म्हणाल्या. हे बघा बाईसाहेब, आम्ही तुमचा मान ठेवतो म्हणून आमच्या बाबतीतले सारे निर्णय तुम्हाला आम्ही घेऊ देणार नाही. त्या आमच्या मुली आहेत, तुमच्या सुना, हे ध्यानात ठेवा. सुना असल्या तरी आम्ही त्यांना मुलीच मानतो, म्हणून हक्काने त्या आम्हाला सांगताहेत त्यांच्या मनीचं. त्यांच्या मनी काय आहे ह्याच्याशी आम्हाला काहीही कर्तव्य नाही. ज्या प्रथा आहेत ना त्या पाळायलाच हव्यात. का हो, वाघांकडे बघित बहाड म्हणाले. व्याही, ऐका, अहो माझा मुलगा गेलाय, त्यात त्या मुलींचा काय दोष आणि त्यांना काय शिक्षा? ही शिक्षा नाही. सती जाणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि सती जाऊ देणं हे आपलं कर्तव्य. बहाड म्हणाले. मी हे होऊ देणार नाही, अहिल्याबाई निकराने म्हणाल्या. बाईसाहेब, अहो प्रवाह व विरुद्ध वाहन सोडा. तुम्हाला सुद्धा लोकांनी नावं ठेवलीतच ना, सती गेल्या नाही म्हणून. तुमचं तर सारं कामच जगा वेगळं. मुलीचं लग्न बाहेर समाजातील मुलाशी लावून दिलं, सोबतीनीचं विधवा असो तिचं लग्न लावून दिलं. असले पायंडे पाडू नका, धर्माविरुद्ध आचरण करू नका, अहिल्याबाईंचे व्याही बोलत होते. शेवटी जे व्हायचे तेच झाले. रात्रीची वेळ, वाड्यात भयान शांतता. एका सोबत दोन पोरी जळून खाक. अहिल्याबाई जाग्याच. खर तर राज्य कारभाराची एक चौकट असते. राजा आपल्या कर्तृत्वाने ती चौकट देखणी करतो. राजाच्या चांगुलपणाचं प्रतिबिंब हे समाजात पडलेलं असतं. मालेराव या कुठल्याच चौकटीत बसणारे नव्हते. पुन्हा त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर मालेरावांची धगधगती चिता उभी राहिली. मैना फिरतांचा आकांत होरपळणाऱ्या आगीच्या ज्वालांमधून बाहेर पडू पाहणाऱ्या त्या दोघी पोरी आणि बांबूने त्यांना आत ढकलणारे आजूबाजूचे आपलेच लोक.
त्यांचा आकांत कानी येऊ नये म्हणून वाजणारी जोर जोरात वाजंत्री शिवशंभो. शिवशंभो अहिल्याबाईंच्या मनी शिवाचा जप, पण मन स्थिर होईना. मनी असंख्य विचारच विचार. या आधी बाईजींची पालखी उठली, त्यानंतर बाबासाहेबांची पालखी उठली. बाबासाहेब गेले आणि अहिल्याबाईंना पोरके झाल्यासारखे वाटले. आधारच गेला त्यांचा. अनेक विचारांनी अहिल्याबाईंना थकवा आलेला. त्या बसल्या ठिकाणी आडव्या झाल्या. अंग घामाने भिजलेलं नर्मदा जवळ बसून त्यांना वाळ्याच्या पंख्याने हवा घालत होती आणि सारे दुःख पचवून राजवाडा भयान भेसून भकासपणे उभा होता. साऱ्यांची दालनं रिकामी आणि रिकाम्या दालनात समया मंदपणे मूकपणे तेवत होत्या. एक निशब्द शांतता सर्वत्र भरून राहिली. अहिल्याबाई एकट्या, त्यातूनही स्त्री म्हणून काहींनी डावपेच आखलीच. काहींनी दौलतीचा मोह सुटला, पण अहिल्याबाई समर्थपणे सर्वांना तोंड दिले. त्यांचे मनसुबे हाणून पाडले आणि म्हणाल्या, मी बाई माणूस आहे असं समजू नका. खांद्यावर बासंडा टाकून उभी राहीन तेव्हा श्रीमंताच्या दौलतीशी अवघड पडेल हे समजू नका. इंदूर मधून अहिल्याबाईचं मन उडालं. महेश्वरला राजधानी हलवायचं हे त्यांनी ठरवलं आणि पवित्र नर्मदेच्या काठी वाडा उभा राहिला. अहिल्याबाई महेश्वरास आल्या. दुःखात आनंदाची गोष्ट म्हणजे एकच, मुक्ताबाईस मुलगा झाला. अहिल्याबाई आजी झाल्या. हत्तीवरून साखर वाटल्या गेली आणि वाड्यास आनंदाचे तोरण लागले. बाळाचे नाव ठेवले नथोबा. नातू झाल्याने अहिल्याबाईंना आनंदाचं निधान सापडलं. बाळाचं येणं त्यांना उभारी देऊन गेलं. अहिल्याबाईंचे जावई यशवंतराव फणसे आणि लेक मुक्ताबाई यांना अहिल्याबाईंनी जवळच ठेवून घेतले. नथोबा मोठा होत होता. त्याच्या बाललीलांनी वाड्यातील माणसंच काय, वाडाही आनंदून गेला. सकाळी अहिल्याबाई नर्मदेला घेऊन नर्मदा तटी आल्या. अहिल्याबाई आल्या आणि समोरची वाहणारी नर्मदा उचंबळून आली. अहिल्याबाई वाहता नर्मदेचा लळा आणि नर्मदेस अहिल्याबाईचा लळा. एकमेकींच हितगुज केल्यागत नर्मदेच्या पाण्याकडे अहिल्याबाई बघत राहिल्या. मग बाजूची नर्मदा म्हणाली, आई साहेब चलावं, खूप वेळ झालाय, चल. नर्मदेने त्यांच्या अंगावरची शाल नीट केली आणि हात धरून त्यांना वाड्यात घेऊन आली. अहिल्याबाई पूजेस बसल्या की त्यांचा लहानगा नातू नथोबाई बाजूला येऊन बसायचा. हात जोडून डोळे मिटून शिवशंभो शिवशंभो म्हणायचा. नथोबा आजीचा अतिशय लाडका. तो आता मोठा झालेला आणि त्याची मग 2 लग्न करण्यात आली. वाड्यात खूप नाही पण थोडीफार माणसं होती. रिकामा वाडा पुन्हा आनंदित झाला. जुन्या आठवणी अहिल्याबाईंना बेचैन करायचा. इंदूरचा वाडा आठवायचा, माणसांचा राबता आठवायचा. कितीही विसरू म्हटलं ना तरी काही आठवणी मनाला पार चिटकून बसतात. खरंच चिटकून बसतात. माझा नथोबा, माझा नातू, माझा उत्तराधिकारी. नथोबाच्या शिक्षणाकडे, घोडदौड, रपेट सारीकडे अहिल्याबाईंचं बारीक लक्ष. दिवस जात होते आणि एक दिवस जवळ येऊन मुक्ताबाई म्हणाल्या, आई साहेब, का ग काय झालं? का तुझ्या त्या सुना काय म्हणतायत दोघी? ठीक आहे ताई साहेब, पण नथोबाला बरं नाही. काय झालं? खूप खोकतात. आणि अहिल्याबाई उठून उभा राहिला. तडक नथोबा जवळ गेल्या. वैद्यांना बोलावणं गेलं. वैद्यांनी नथोबाची नाडी परीक्षा केली. चाटण चाटवलं, पण फरक नव्हता. वैद्यांची मुद्रा चिंताक्रांत. कुणाच्या घशाखाली घासही उतरेना. वैद्य बुवा, काहीही करा पण माझ्या नातवास बरे करा. तो या दौलतीचा एकमेव वारस आहे. हे ऐकताच मुक्ताबाई हुंदका फुटला. जावई यशवंतरावांनी हळूच डोळे पुसले आणि नथोबाच्या बायका बाळाबाई आणि गौराबाई ह्या कोपऱ्यात उभ्या. त्यांनी एकमेकींकडे बघितलं. शिवशंभो शिवशंभो. अहिल्याबाईंचं शिवराधन चालू. अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून अन्नदान झालं. घोंगड्यांचं वाटपही झालं. मंदिरात शंकराच्या पिंडीवर अभिषेकही झाला. निदान झालं.
नथोबास राजयक्ष्मा झालेला आणि औषधांना न जुमानता, देवधर्म कशालाही, दान धर्मालाही न जुमानता नथोबाचं प्राण प्राकू उडालच. आई वडिलांचा आकांत, अहिल्याबाईंची आतल्या खुसमट, निघाला नथोबा शेवटच्या प्रवासाला. त्यांच्या मागून त्यांच्या त्या बायका, अगदीच लहान पोरी. अहिल्याबाईने खूपदा सांगून बघितलं, पण रूढी, परंपरा आणि चालीरीती वडसर चढल्या आणि एका सोबत 2 पोरी जळू खाक झाल्या. वाडा सुन्न, वाड्यातील माणसंही सुन्न. यशवंतराव फणसेंनी तर हाय खाल्ली, आजारी झाली आणि एक दिवस त्यांचीही प्राणज्योत मालवली. मुक्ताबाईने सती जाण्याची तयारी केली. ते बघून अहिल्याबाई म्हणाल्या, मुक्ताबाई नका जाऊ ना सती, अहो तुम्ही गेला तर आम्ही कुणाकडे बघायचं? आम्ही कुठे गेलो सती? अहिल्याबाई म्हणाल्या. आणि मुक्ताबाई म्हणाल्या, आई साहेब तुम्ही सती नाही गेल्या, कारण तुमच्या जवळ समोर 2 लहान मुलं होती, तुमचे वृद्ध सासू सासरे होते, रयत होती आणि अख्खी दौलत तुमच्याकडे डोळे लावून बसलेली. आम्ही कुणासाठी जगायचं? अहिल्याबाईची आणि मुक्ताबाईंनी समोर पाऊल टाकले. अहिल्याबाई भकास वाड्यात भकासपणे बसलेल्या. कोणासाठी रडू आणि किती रडू? ज्यांना ज्यांना मी जीव लावते ते माझ्यापासून दूर का जातात? ही सारी माझी माणसं मला का सोडून जातात? एकटेपणाचा शाप मलाच का? माणसांचा आनंद निळेला भावत नाही का? मग डोळ्यासमोर त्यांच्या त्यांच्या माणसांच्या एक एक उठलेल्या पालख्या उभ्या राहिल्या. आयुष्यभर सांभाळलेले दुःखाचं ओझ बाजूला ठेवून त्या निकराने उभ्या राहिल्या. रयतेच्या कामात स्वतःला झुकून दिलं. म्हणतात की प्रापंचिक परिस्थिती संसार चांगला करते आणि परमार्थ करण्यासाठी मनाची स्थिती चांगली असावी लागते. परंतु मनाची स्थिती अहिल्याबाईंनी कामाच्या आड येऊच दिली नाही आणि त्यांनी रयतेच्या कामासाठी स्वतःला झुकून दिली. त्यांनी मंदिराची जीर्णोद्धार केली, तसेच दर्गा मशिदीचेही केले. जाती धर्म पाळले नाही, विहिरी बांधल्या, नदी किनारी घाट बांधले. त्या धार्मिक होत्या पण धर्मभोळ्या नव्हत्या. श्रद्धावान होत्या पण त्यांच्या पाशी अंधश्रद्धेला जागा नव्हती. स्त्री पुरुष समानता हवीच म्हणून महिलांचे सैन्य उभारले. रिकाम्या हातांना काम दिले. धर्म कुठलाच वाईट नसतो, वाईट असतात ती माणसं, ही त्यांची धारणा. अहिल्याबाईंची दानत उच्च कोटी. माणसांच्या पोटा पाण्याचा त्या विचार करीत त्याचबरोबर पशुपक्ष्यांच्या पोटाचाही विचार करीत. पाखरांच्या पोटांची सोय हवी म्हणून त्यांनी उभे पिके योग्य मोबदला देऊन विकत घेतली. समाजातील प्रत्येक घटकाचा त्या विचार करीत, म्हणूनच नदीच्या पाण्यात त्या पिठाचे गोळे सोडीत. त्यामुळे जलातील जलचर नक्कीच सुखावले असतील आणि नक्की म्हणाले असतील, सुखी भव. पण खरंच सुख होतं अहिल्याबाईंच्या नशिबात. एका बाजूस माळव्याची राणी म्हणून आयुष्याची भरजरी बाजू होती, तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात लोंबणारी दुःखाची लाक्तरे होती. अहिल्याबाईंनी दान धर्म खूप केला, पण व्यवहारात एवढ्याच की एक गवताची पेंढी कुणाला फुकट नेऊ दिली नाही. आपणहून कधी कुणावर आक्रमण केले नाही. राज्याची भरभराट हीच कायम इच्छा. प्रजेवर स्वतःपेक्षाही अधिक प्रेम. आई तरी मुलावर काय करेल? अहिल्याबाई आता थकल्या. वैद्य येत, चाटण देत. दिवसेंदिवस प्रकृती खालावत होती. त्या असंबद्ध बडबड करीत. त्यांना खूप जुनं आठवायचं. लहानपण आठवायचं, आई वडील आठवायचे, भावंड आठवायचे, मैत्रिणी आठवायचं, तोंडी गाव म्हणजे आठवायचं, सीना नदी आठवायची आणि सीना नदीच्या काठावरचं सिद्धेश्वराचं मंदिर सुद्धा आठवायचं. आई साहेब काही बोलू नका ना, शांत पडा बघू, नर्मदा म्हणायची. वेळ नाही ग हाताशी नर्मदे. जरा थांबून पुन्हा म्हणाल्या, बरं त्या वाहत्या नर्मदेला माझा एक निरोप सांगशील काय? मी आठवण केली म्हणून? हा, नक्की सांगेल. आणि बाजूला बसलेल्या नर्मदेच्या काळजात त्यांचं बोलणं ऐकून चर्र झालं. माणूस कितीही मोठा असो, कितीही कर्तृत्ववान असो, कितीही पराक्रमी असो, कितीही दाणी असो,
मृत्यू कुणाला चुकत नाही आणि तो कसा यावा हे आपल्या हातात नाही. अहिल्याबाई दान करणाऱ्या दानी होत्या. शिवाची भक्ती करणाऱ्या शिवयोगिनी होत्या. साधेपणे जगणाऱ्या तपस्विनी होत्या. कुशल राजकारणी होत्या. विचाराने पुरोगामी होत्या आणि माळव्याच्या लाडक्या राणी होत्या. तो दिवस होता 13 ऑगस्ट 1795. श्रावण वद्य चतुर्दशी. त्या हळूहळू शांत होत गेल्या आणि अखेर श्वास थांबला त्यांचा. त्यावेळी शिवपिंडीवरचं बिल्बपत्र थरथरलं. चांदीच्या बाळकृष्णाला पूजेच्या वेळी वाहलेली तुळस मंजिरी म्लान झाली. वाडा एकदम चिडीचूप. दरबार सुना. अहिल्याबाईच्या सिंहासनाचं मूक आक्रंदन आणि तीरावरची सुख दुःख सोबत घेऊन वाहणारी नर्मदा एकदम स्तब्ध. अहिल्याबाईच्या कलेवरा शेजारी कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी असे शिवशंभू उभे अहिल्याबाईंना कैलासावर घेऊन जाण्यासाठी. आणि आणि अहिल्याबाई निघाल्या अंतिम प्रवासाला. रयतेचा अखेरचा अश्रू पूर्ण दंडवत स्वीकारून त्यांच्या कर्तृत्वाने कार्यशैलीने मात्र इतिहासाची पाने ते जाळून उठली. त्या अहिल्याबाईस माझे कोटी कोटी प्रणाम. ताई निशब्द नेहमीप्रमाणेच वेगळेच अहिल्याबाई तुम्ही समोर आणल्या. खूप छान. हो, परत त्यांची एकदा वैयक्तिक बाजू सांगायची होती मला. कारण बाकीचं तर सगळं तिथे म्हणजे त्यांच्या इथे गेल्यावर ते सगळं दिसतं. माहेश्वर वगैरे तिथेच सगळं सांगतातच. त्यांनी किती युद्ध केली किंवा कशा लढल्या वगैरे सगळं. पण हे कोण हे सहसा माहित नसतं. ते खूप तुम्ही छान पुढे आणलं. धन्यवाद ताई. परत येऊन आता दुसऱ्या कोणते नमस्कार. शब्द कथनाची तुमची पद्धत सगळं चित्र पुढे उभं केलं. अतिशय सुंदर, खूप छान, फारच छान. धन्यवाद. आपण इथे बोलवलं त्यासाठी सर्वांचे आभार. विजयाताई, मी वर्षा. खूप सुरेख सांगितलं. खूप हो का? सुरेख. खूप सुरेख सांगितलं. फार गोड. म्हणजे चरित्रात्मकच आहे, पण ललित अंगाने सांगितलं ना, ते फार गोड वाटलं. अच्छा अच्छा, फारच धन्यवाद गोड. धन्यवाद. फारच गोड. एखादी कविता ऐकतोय असं वाटलं माऊली. अगदी अगदी अगदी. चला, धन्यवाद. सुंदर ताई. या पुन्हा पुन्हा, तुम्हाला ऐकायला आवडेल. नक्की. फार सुंदर, अप्रतिम. ताई, आपली कादंबरी आली आहे हे सांगायचं राहिलं. कारण थोडीशी हे आता येईल त्याच्याबद्दल शेवट खूप आलाय माझ्याकडे तुम्ही समोरच दाखवा आहे. ना ताई, कादंबरी दाखवा ना. तुमचे व्हिडिओ प्लीज बंद झाले, सुरू कादंबरी प्रूफ आलाय तपासायला. असे प्रूफ तपासायला हा, आलं. ते दाखवते वाटलं तुम्हाला. आम्हाला पुढच्या वेळी कादंबरी दाखवाल. हे बघा प्रूफ आलेलं आहे. हा, दिसलं का? नाही ताई, तुम्ही व्हिडिओ बंद केलाय हो. अरे यार, दिसलं का? मनापासून अभिनंदन ताई. आम्ही सगळेजण इथे प्रार्थना करतो की ताईंचं हे जे पुस्तक आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांवरचं, हे महाराष्ट्रात सगळ्यात दूर पसरतंय. असं वर्तमान काळात आपण प्रार्थना करूया. आणि अहिल्याबाई खरंच आपल्या पाठीशी होत्या. ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतील, कारण सगळ्यांच्या डोळ्यात आज इतकं पाणी होतं जेव्हा तुम्ही असं रंगवता कुठलंही, मग ती तुकाई असो किंवा आणखीन कोणी, तर सगळ्यांच्या डोळ्यात फक्त पाणी आणि पाणी असतं. नंतर बोलणं फार अवघड जातं, जसं अर्चनाताई म्हणतात तसं. तर इथेच आम्ही आपली रजा घेतो माऊली. पुन्हा भेटूया. धन्यवाद. ताई भेटूया आता भेटूया. पुन्हा साने गुरुजींवर बोलायला येणारच आहेत. आपण त्यांची होय, होय. प्रतीक्षा करूया. नक्की नमस्कार ताई. नक्की. खूप छान. आम्ही पण बघितला. अरे वा. ही माझी मुलगी. अगो बाई, किती सुंदर. नमस्कार माऊली.